मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका। जर तुम्हाला कुठलीही समस्या असो, लक्ष्मी बांधणविषयी शंका असो, चेड्या गोट्यांविषयी शंका असो, वाऱ्याविषयी शंका असो, गेनमाळविषयी शंका असो, लक्ष्मी बांधण्याविषयी शंका असो, करणीविषयी शंका असो व तुम्हाला कुठलीही शंका विचारायची असेल किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल किंवा प्रसाद लावून बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेले आहेत त्या अटी वाचून मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल। मित्रांनो, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा। चेडा गोटा असो, देवीचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो किंवा सिद्ध पुरुष असो, देवीची देवांची चेडा गोट्यांची अशी गुपित माहिती सांगणार आणि मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडणार हे पहिलं चॅनल आहे, हे मात्र लक्षात ठेवा। ज्ञानानं ज्ञान वाढत राहतं हे मात्र लक्षात ठेवा। आमची माहिती वरदाऱ्या माणसांकडून, आमच्या गुरुवर्यांकडून, आमच्या पिढ्यानपिढी जे चालत आलेले ऐकणारी माहिती आम्ही तुम्हाला देत असतो, अनुभवाचे बोल तुम्हाला आम्ही सांगत असतो, काय अगोऱ्यांकडून काय पुजाऱ्यांकडून आम्ही माहिती देऊन तुम्हाला सांगत असतो, तुम्हाला प्रकाश तुमच्या डोक्यामध्ये पाडण्याचं काम हे आम्ही करत असतो। सत्य माहिती सांगण्याचा आमचा धंदा, आम्ही नाही कुणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, गेनमाळ करायच्या नावाच्या खाली पैसा लाखोनं लुबाडतात, दागिने करतात, बायका लेकरांना किंवा स्वतः सोनं किलोभर घालून त्या काळूबाईला जातात, तुळजापूरला जातात, येडायला सत्रशृंगी मातेला जातात का? की लोकांमध्ये मला इम्प्रेशन पडलं पाहिजे, मी किती मोठा गुरु आहे हे लोकांना दाखवण्यासाठी काही लोक देवाच्या नावाखाली पैसा लुबाडण्याचं काम करून, दागिने करून फक्त दिखावा करण्यासाठी जातात हे मात्र लक्षात ठेवा। मी भरपूर असे काही बघितलेले आहेत। तसंच मित्रांनो, ह्या गुरुला जर तुम्ही विचारायला गेलं की एखादी समस्या शिष्याने घेऊन त्यांच्याकडे गेलं तर त्या शिष्यांची समस्या देखील काय गुरु सोडवू शकत नाही, सोडवत पण नाहीत, त्यांच्याकडून देखील पैसे घेण्याचे काम करतात। फी 3000 ते 4000 रुपयांची फी असते। मित्रांनो, सांगायचा उद्देश हेच आहे की गुरु करताना असा गुरु करा की त्याला संपूर्णपणे ज्ञान पाहिजे आणि असं ज्ञान पाहिजे की जेणेकरून कुणीही दिलं नाही तसं ज्ञान त्याला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे जे की कुणी दिला नाही। मित्रांनो, जेव्हा तुम्ही व्रत करत असाल, कुठल्या देवीचा देवाचा व्रत करत असाल किंवा उपवास पकडत असाल तर मित्रांनो चिकन मटन खाल्लं तर चालतं का? त्याच्यानंतर उपवास झाल्यानंतर किंवा व्रत झाल्यानंतर चिकन मटन खाल्लं तर चालेल का? काय लोकांच्या अशा समस्या आहेत। किंवा माझे व्रत चालू आहेत 11 मंगळवारचे, त्या 11 मंगळवारमध्ये मी चिकन किंवा मटन किंवा मासे किंवा काय बोंबील वगैरे खाल्लं तर चालेल का? तर काय लोकांचे असे प्रश्न मला कमेंटमध्ये विचारले होते, त्याच्यावर हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। कारण मित्रांनो, सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा। लोकांना जेवढं सत्य सांगता येईल तेवढं सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, कारण तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा। एवढ्या माहिती जसं आम्ही देतो तसं तुमच्या गुरु देखील तुम्हाला गुपित माहिती देणार नाही, ते चॅनल म्हणजे आम्ही तुम्हाला देण्याचं काम करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। देवाला मीपणा चालत नाही, तिथं कधीही मीपणा करायचा नाही। मोह, माया, राग, रुसवा, घमंड, मीपणा देवापाशी सगळा सोडावा लागतो। सगळं काय त्याग करून देवाची भक्ती करावी लागते। प्रत्येक व्हिडिओवर सांगण्याचा मी काम करत असतो की मित्रांनो, देवापाशी खोटं चालत नाही, देवापाशी मीपणा चालत नाही। जेवढी तुमच्या मनातून देवावर भक्ती होईल तेवढीच भक्ती करावी, तेव्हाच तुम्हाला देव प्रसन्न होतो, तेव्हाच तुमच्या कामं करतो। जे तुमच्या मागे आडापिडा 7.5 दलिंद्रे आहे ते काढून येण्याचं काम, भक्ताला सुरक्षित ठेवण्याचं काम हे देवाचे गण, देवाचे राखणदार, देवाचे शिपाई, देवाचे भक्त हे करत असतात, हे मात्र लक्षात ठेवा। मार्गदर्शन जर चांगला असेल तर मित्रांनो माणूस जग बी जिंकू शकतो, जर मार्गदर्शनच बेकार असेल तर त्याला साधी गटार देखील काढता येत नाही, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, आज तर पाहिलं गेलं की गुरुला जी माहिती माहित नाही ते देखील माहिती द्यायला लागलेत आता, हे मात्र लक्षात ठेव। कारण मित्रांनो, जसं खेचता येईल तसं खेचायचं, एकदाच घासायचं, नंतर मग गुरु कोणाची आला कोण माहिती नाही, परत तुम्ही त्याकडे जावा, मग ते तुमच्याकडे कधीच येणार नाही। हाय का पैसा तर बोलवा, मग त्या पैशाचे सुपारीचे 10,000 रुपये 20,000 रुपये घेणार, गाडीचा खर्च घेणार, चला करा एखादा कार्यक्रम। पण माझा चेहरा दुःखात आहे, माझ्या चेहऱ्याला काहीतरी दुखतंय म्हणून गुरु कधीही त्यांना काय केवळ फोनही लावू शकत नाही आणि बोलू शकत नाही। पैशावाल्याचा झालेला सगळा धंदा म्हणून देव बसलेला आहे गपसंदा आणि लोक झालेले आहेत बरबाद, हे असे काय कामं झालेले आहेत। चला तर मित्रांनो, वेळ न घालता आजचा टॉपिक असणार आहे की नेमकं चिकन मटन खाल्लं तर चालतं का? टॉपिक बघायला गेलं की मोठं होणार आहे मित्रांनो, पण तुमच्या मनामधले संपूर्ण डाऊट पूर्ण होणार आहेत। हा तर व्हिडिओ संपूर्ण बघितला तर संपूर्ण डाऊट तुमचे पूर्ण होतील। व्हिडिओ एंडपर्यंत बघा, जी माहिती तुम्हाला कोणी देत नाही तशी माहिती आम्ही देत असतो।
इंटरनेट कधी संपल, कधी जाईल, यूट्यूब बंद पडेल किंवा नेटवर्क बंद पडेल, काय होईल सांगतात नाही येत. पुढचा काळ कोणी बघितलेला नाही मित्रांनो. म्हणून जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं ज्ञान घ्या, एखाद्याला द्या मित्रांनो, इतरांना बी शेअर करा. ज्ञानानं ज्ञान वाढतं मित्रांनो आणि तुम्ही ज्ञान घ्यायला शिका. ज्ञान दुसऱ्याला देखील द्या. जर ज्ञान चांगला असेल तर दुसऱ्याला पण द्यायला शिका. चला तर वेळ न घालता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सनातन धर्मात व्रत पाळण्याचे विशेष आख्यान आहेत. व्रत पाळण्याने माणसाला मानसिक शांतता मिळते, देवाजवळ राहण्याची शक्ती आणि सुख समृद्धी मिळते. तुमच्या मनातलं कुठला तरी विकल्प आहे, जर तुम्हाला देवाकडून काय काम करून घ्यायचं असेल, एखादा नवस पूर्ण करून घ्यायचा असेल किंवा घरामध्ये चिडचिडपणा असेल, घरामध्ये शांतता नसेल, काहीतरी पैशापणात मंदी असेल, तर तुम्ही हे व्रत करता. काय लोक 11 मंगळवारचे करतात. प्रत्येक देवांचे वेगवेगळे मंगळवार असतील किंवा शुक्रवार असतील, देवींचे असतील, ते करत असतात. साधक हा देवींची जशी भक्ती होईल तशी भक्ती करत असतो आणि देवीला प्रसन्न करून घेण्याचं काम करत असतो, तिच्या अधीन राहण्याचं काम करत असतो, तिच्या सेवा करण्याचं त्याला भाग्य लाभण्यासाठी तो व्रत करत असतो. काय उपवास पकडतात, काय त्याग करतात. जसं की मित्रांनो, काय आगोरे असतील तर ते हार्डवर्क करून मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीने आसनासन सोडतात, कोण गुरुसाठी फळ सोडतं, काय वेगवेगळ्या पद्धतीने देवीची जेवढी प्राप्ती होण्यासाठी, समृद्धी मिळण्यासाठी, सुख समाधान नांदण्यासाठी, मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी काय काय लोक व्रत करत असतात. मित्रांनो, प्रत्येकांच्या व्रताची वेगवेगळी कहाणी आहे. काही लोक म्हणतात की काळूबाईला व्रत चालत नाही, काळूबाईचं व्रत करू नका, हे सगळं खोटं आहे. तर मित्रांनो, तिची देखील कथा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. थोडक्यात कथा सांगतो. नेक्स्ट व्हिडिओला मी पूर्णपणे काळूबाईचा 11 मंगळवारची कथा मी तुम्हाला सांगणार आहे, टेन्शन नका घेऊ. छोटीशी कथा सांगतो. आईसाहेबाची एक खूप मोठी भक्तीन होती मित्रांनो. एवढी भक्ती मोठी होती, ते खूप ती मोठी भक्तीन होती. तिला आईसाहेबांनी शौर्य वगैरे दिले, तिला प्रसन्न झाले, सगळं शौर्य दिलं, मस्त बंगला, शेत जमीन दिली, सगळं काही दिलं. देत असताना एके दिवशी म्हणजेच काळूबाई म्हाताऱ्या स्वरूपात तिथली जी परीक्षा घेण्यासाठी गेली. परीक्षा घेण्यासाठी गेली तेव्हा त्या बाईला अहंकार खूप मातला होता. त्या बाईला अहंकार आला होता, कारण पैशाचा माज हा प्रत्येक साधक करत असतो जेव्हा त्याच्याकडे पैसा आला तर, हे मात्र लक्षात ठेवा, तितकंच खरं आहे. तसंच मित्र तिला अहंकार आला. आईसाहेबांनी 2दा परीक्षा घेतली तरी ते परीक्षेत पास झाली नाही. आईसाहेबांना तिने शेवटी हाकलूनच दिलं. मित्रांनो, ती गेलती आईसाहेब भिक्षा मागायला, तर तिने शिळी भाकर वगैरे दिली, ताजी भाकर सोडून शिळ्या भाकऱ्या दिल्या आणि तिला उलटं वगैरे बोलून तिला ढकलून दिलं. आईसाहेब तिथनं रागानं आली, म्हणजेच मांडरची काळूबाई आली, परीक्षा तिची तिथे संपली. तेव्हापासून मित्रांनो तिचं सगळं काही शौर्य असेल, तिचा आनंद असेल, तिची समृद्धी असेल, सर्व काही मित्रांनो तिचं पाण्यात गेली. मित्रांनो, गेले असताना तिला अचानक आठवण आली की मी एवढ्या वर्ष झाले मी काळूबाईला गेले नाहीये, मी एवढी श्रीमंती झाली, आज मी गरीब होत आहे, मी कधी काळूबाईला गेले नाही. मी सुखा दुःखात काळूबाईला जेव्हा मी गरीब होते तेव्हा मी हाक मारली. आता मी श्रीमंत झाल्यापासून मी काळूबाईला गेले नाही, तिच्या क्षणात आलं. मित्रांनो, त्या टायमाला एक साधक जाताना तिला म्हटला, तू काळूबाईची तू गेली नाही तर काळूबाईला जा, काळूबाईच्या स्मरणात जा. मग तिला जेव्हा तिची चूक कळली की बाबा जी बाई आली होती ते बाई म्हणजे एक महाकाली म्हणजेच काळूबाई होती, माझी परीक्षा घेण्यासाठी आली. तिला लेट कळलं. तोपर्यंत मित्रांनो तिच्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा शौर्य काहीच राहिलं नाही. मग आईसाहेब ते तिथनं चालत निघाली. चालत येताना तिला खूप मोठ्या वेदना झाल्या. पाऊस आला, वारा आला, ऊन आला. मित्रांनो तिला ठेस लागली, ते पडली, त्याच्या नवऱ्याचे अक्षरशः डोळे गेले. असं असताना ते कडापडी नाडामडीमध्ये आळत असताना काळूबाईला पुचली. त्या काळामध्ये जंगल अशी वाट होती मित्रांनो. लेट म्हणजे मित्रांनो त्या टायमाला लेट नव्हती किंवा रस्ते एवढे चांगले नव्हते किंवा बल्ब नव्हता. त्या काळात असली ज्योत वगैरे पेटवून जात असे मित्रांनो. तेव्हा ते खंदील वगैरे घेऊन आईसाहेबांची प्रत्यक्षणा म्हणजे चालत आले. चालत येत असताना तिला संकट भरपूर आले. आईसाहेबांनी एवढे मोठे संकट त्याच्यावर टाकले की ते संकटाला शेवटी पार करून आले. नवऱ्याच्या अक्षरशः काळूबाईचा डोंगर चढायचं म्हणलं की त्याचे डोळे गेले. आजूबाजूला वाघांचे सिंहांचे आवाज गरजू लागले. भिली, घाबरले, पण शेवटी तिनं मनामधनं काळूबाईला काढले नाही. काढत नसताना मित्रांनो जेव्हा आईसाहेबांपाशी गेली, आईसाहेबांपाशी रडायला लागली. आई माझं असं झालं, माझं तसं झालं, रणगाणं चालू झालं. तशीच तेच म्हातारी तिच्या पुढे प्रकट झाली आणि तिला म्हणली, बघ तू एवढा लांब आलेली आहे, बी काळूबाईचीच भक्ती म्हणून ते म्हातारी तिला सांगितली. तेव्हापासून तिनं सांगितली की तू 11 मंगळवारचा व्रत या काळूबाईचा तू कर. 11 मंगळवारचा व्रत करते म्हणून ते तिथनं आईचा आशीर्वाद घेतली. आईसाहेबांना मागणं घातली, रडली, पडली, झडली. त्याच्यानंतर ते घरी पोचली. घरी पोचलं तर 11 मंगळवार एवढे स्ट्रिक्ट मित्रांनो तुझे गेले की तिला शेवटी अन्न खायला नव्हतं, अन्न खायला देखील नव्हतं. खूप देवीने मोठी परीक्षा घेतली. आजकालची जर तुमची परीक्षा घेतली ना तरी तुम्ही पास होऊ शकणार नाही किंवा मी देखील पास होऊ शकणार नाही.
घेत असताना मित्रांनो तिला मीपणा आला होता, तिला माज आला होता. तेच माज काढण्यासाठी, मीपणा काढण्यासाठी आई साहेबांनी तिची कठोर परीक्षा घेतली आणि 11 मंगळवारचा म्हाताऱ्याने ते व्रत सांगितला. म्हणजे ते काळूबाईच होती ती, त्यासाठी तिला सांगितला. मित्रांनो व्रत तिने केला, सक्सेसफुल झाला. ती कहाणी मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये कहाणी मी तुम्हाला सांगत बसल्यावर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, म्हणून मी कथाची माहिती तुम्हाला नंतर सांगेल. त्याच्यानंतर मग आई साहेबांनी तिला प्रसन्न झाले. तेव्हापासून आई साहेब म्हणले जर माझा कुणीही 11 मंगळवार करेल, जो माणूस संकटात असेल, ज्याला मन निर्मळ करून किंवा मीपणा नसून जो व्रत करेल त्याला अवश्य मी पावेल. अवश्य पावल्यानंतर त्याच्या मनातला इच्छा देखील मी पूर्ण करेल. म्हणून काळूबाईच्या व्रताला विच्छा व्रत देखील म्हणलं जातं. मित्रांनो काही साधक असतात जे वेगवेगळ्या पद्धतीने देवीची सेवा करतात, वेगवेगळ्या पद्धतीने देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे फळं सोडतात. कोण चप्पल सोडतं, कोण सोडत असतो. पण मित्रांनो हे विचार केलाय का, काय लोक म्हणतात सोमवारी मटण खाऊ नका, मंगळवारी खाल्लं तरी चालतं. मंगळवारी खाऊ नका, बुधवारी खाल्लं तरी चालतं. मित्रांनो शनिवारी खाऊ नका, रविवारी खाल्लं तरी चालतं. मित्रांनो एक तुम्हाला सांगतो, सोमवार बी शंकराचाच वार आहे, मंगळवार त्यांची अर्धांगिनीची म्हणजे देवींचा वार आहे, बुधवार देखील देवांचा वार आहे, तसंच गुरुवार देखील दत्तांचा वार आहे. म्हणजे मित्रांनो शिवशंभूंच्या अवतारांचे हे सगळे वार आहेत. मित्रांनो जर एका अवताराला तुम्ही प्रसन्न केलं आणि एका अवतारामध्ये तुम्ही खात असेल तर तुम्हाला देव पावल का? नाही पावणार मित्रांनो. म्हणजे की समजा मी शनिवारी खायचं नाही, सोमवारी खायचं, शनिवारी खायचं नाही. मित्रांनो बजरंग बली देखील कोणचा अवतार आहे हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजेच त्यांची अर्धांगिनी पार्वती, म्हणजेच मंगळवार आई साहेबांचे 9 रूपांचा वार मंगळवार आहे, शुक्रवार पण तेजाच आहे. म्हणजे देवी देकांचे वार, त्यांचे रूपांचे हे वार आहेत मित्रांनो. म्हणून कुठल्याही वारे जर तुम्ही व्रत करत असाल, देवींची विच्छा व्रत करत असाल, एखादी पूजा मांडत असाल, 41 दिवसाचे असो, 11 मंगळवारचे असो, 21 मंगळवारचे असो, शुक्रवारचे असो किंवा रविवारचे असो किंवा शनिवारचे असो, तर मित्रांनो त्या कालावधी मटण चालत नाही. जसं नवनाथांना माशांचा नैवेद्य चालत नाही किंवा मासे जे खातो भक्त, त्या भक्तांच्या घरी देखील नवनाथ जात नाही, एवढा माशांपासून त्यांना चीड आहे, मात्र लक्षात ठेवा. तसंच मित्रांनो आई अंबाबाई असो किंवा येळाई असो, त्यांनी कधीही असलं मासा किंवा मटण म्हणा, चिकन म्हणा चाललं नाही, ते दैत्यांना लागतं. हा दक्षिणेश्वर कालेला रक्ताचा मान आहे, भद्रकालीला रक्ताचा मान आहे, स्मशानकालीला रक्ताचा मान आहे, पण मित्रांनो रक्ताचा मान आहे हे मात्र लक्षात ठेवते. देव आहेत. आज आपलं शरीर हे हाडा मासाचे शरीर आहे, आज आहे तर उद्या नाही, पण ते देव देवळातच राहतो. मूर्तीची पूजा तुमच्या पिढ्याना पिढ्या चालत राहते. मित्रांनो व्रत करायचं म्हणजे काय, तुमची मनातली विच्छा, समृद्धी, आनंद, देवाची भक्ती किंवा देवाची शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्रत, कठोर व्रत काय काय लोक करत असतात. वल्ल्या पडद्यावर कोण आंघोळी करत असतं, वल्ल्या पडद्यावर पूजा करत असतं, वेगवेगळ्या पद्धतीने ते करत असतं. मग मटण, चिकन, माशी, मांसाहारी कुठलेही काय असू दे, जेव्हा तुमचे व्रत चालू असतील, 11 मंगळवारचे असतील, 21 मंगळवारचे असतील, मग ते 1.25 महिन्याचे असो, 2 महिन्याचे असो, 3 महिन्याचे असो, त्या टायमाला कुणाला शिवी द्यायचं नाही, त्या टायमाला घाण विचार काढायचे, त्या टायमाला फक्त देवाचेच विचार आले पाहिजे, कामधंद्याचेच विचार आले पाहिजे. त्या टायमाला मी पण अहंकार कधी करायचा नाही. मांस, मदिरा, मच्छी, दारू, सिगरेट काय असेल त्याच्यापासून लांब राहायचं. जर तुम्ही उग्र देवांची पूजा करत असाल, जसे काळ भैरवनाथ असेल किंवा चेडा गोटा असेल, या असल्यांची जर तुम्ही पूजा केली की तुम्हाला मदिरा देखील चालतो, तुम्हाला मांसाहारी म्हणले कुठले काही खावा तुम्हाला चालतं. पण देवांच्या वारे म्हणजेच की अंबाबाईचा असो, काळूबाई असो, 18 भुजावा, दत्तरशृंगी माता असो, इतर देवी असो, त्यांना कुठलाही असा तामसिक नैवेद्य चालत नाही, चालणार नाही. मीपणा अहंकार सोडून देवाच्या पूजाला बसावं लागतं, व्रत करावं लागतं, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो सांगायचे भरपूर उदाहरणं आहेत. काय काय लोकांना जर उदाहरणं सांगत बसलो तर काय काय लोक डोक्यातनं काढून टाकतील, हे मात्र लक्षात ठेवा. 2 शब्द सांगतो, डायरेक्ट थेट सांगतो. देवाची भक्ती मनात असली पाहिजे तरच तुम्हाला शक्ती भेटते. व्रत केला तर मित्रांनो त्या टायमाला व्रताचे पण काही नियम आहेत की व्रत कसा केला पाहिजे, कसा काय नाही, हे व्रतचे बी वेगळे नियम आहेत. जसं की मित्रांनो प्रत्येक देवाचा, प्रत्येक देवीचा हे वेगवेगळ्या व्रताचे वेगवेगळे नियम आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. नियम पाळलं पाहिजे. नवनाथांना कधीही मासे चालत नाही. जो नवनाथांचा भक्त असेल तो मासे खाल्ला तर मित्रांनो नवनाथ त्यांच्या घरी देखील नांदत नाही, उलट त्यांना फटके पडायला चालू होतात. मांसाहारी आपल्या देवांना चालत नाही, उग्र देवांना चालतं. आणि जे कोणी उपवास पकडत असतील ते आज खावो किंवा उद्या खावो किंवा परवा दिवशी खावो, पोटात मात्र राहतं, दातात मात्र
मात्र अडकतं, हे मात्र लक्षात ठेवा. चावण्यामध्ये पण मांस येतं. जर भक्ती करायची असेल तर निर्मल करा. मांस मदिरा आज खातो उद्या नाही खात, आज खातो उद्या नाही खात, काय होतं, वार पाळायला पाहिजे. वार सगळे देवाचे एकच आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. सोडायचं असेल तर कायमचं सोडा, पण देवाच खायचंय, मटण खायचंय, जिबी लालची आहे, मजा वाटते खायला, पण देवाचं नाव घेऊन नका खाऊ, देवाला बदनाम नका करू, हिंदू धर्माला कधी बदनाम करू नका. खायचं ना तुम्हाला तर खावा, बिंदास्त खावा. तुमची जीभ आहे, तुमचं तोंड आहे. साधू संतांनी सांगून गेले, महापुरुषांनी सांगून गेलं. मी जरी तुम्हाला सांगितलं तर अजून मी काय वेगळा प्रकाश तुमच्या डोक्यात पाडू शकतो, कारण पाची बोटं सारखी नसतात. आज मी वेगळं सांगितलं, काय युट्यूब चॅनल म्हणतील ह्यांचं काय ऐकतं त्यांचं काय ऐकतं, पण ते सत्य आहे ते सांगणार फक्त प्रथम शोध अस्तित्व हे चॅनलला छाती ठोकून सांगतो. कोणीही कधीही माझ्या पुढे कॉम्पिटिशन केला तरी चालेल, हरकत नाही. सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा. भक्ती करा, एकाच देवाची भक्ती करा. आई अंबाबाईची भक्ती केल्यावर तुम्हाला काळूबाई दिसेल, येडायची भक्ती केली तर काळूबाई दिसेल. सगळ्यांचं रूप एकच आहे. कुठल्या तरी एका रूपाला प्रसन्न करा. ह्या देवीला नाही गेले की त्या देवी मला रागाला झाली, हे देवी नाही गेली की त्या देवी रागाला झाली. हे चुकीचं आहे मित्रांनो, हे तुम्ही आमच्यासारख्या लोकांनी केलेलं आहे. देवांनी कधी रूप, धर्म, जात, रंग, रूप, हाईट, वेट, पैसा, गरिबी हे कधीच बघितलेले नाही मित्रांनो. हे तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी केलेले. काही लोक पैशापोटी काही सांगतात, काही लोक काही सांगण्याचं काम करतात. आज मी युट्यूब चॅनलवर बघतो ना, बऱ्यापैकी लोक काही सांगण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, जर व्रत असेल त्या व्रता मागं कहाणी देखील असते. कोणीही असे व्रत पकडत नाही, कोणीही देवीची उपासना अशीच म्हणून करत नाही. आलेले अनुभव असतात, ते अनुभव सांगून लोक व्रत करण्यासाठी सांगत असतात व लोक देवीची, देवांची उपासना करण्यासाठी सांगत असतात. जर तुम्ही देवीचे 11 मंगळवार करत असाल तर 11 मंगळवार हे 1.25 महिना जात असेल तर त्या 1.25 महिन्यामध्ये मटण, माशी किंवा मीपणा, स्वतःला घमंड आलेला, मीचले भारी, मी एखाद्याचं वाटोळं करतो, हे तुम्हाला काढावं लागन. जसे काळूबाईची व्रताची कथा मी तुम्हाला सांगेल नंतर, पण अर्धीने मी तुम्हाला कळलेच असेल. मीपणा तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतो. मीपणा सोडावा, मन निर्मळ करून डोकं शांतीत ठेवावं, समोर देव ठेवावा, नंतर देवाचा चमत्कार बघावा, हे मात्र लक्षात ठेवा. साधा संपल तुम्हाला सांगतो, 2 उदाहरणं अजून देखील तुम्हाला सांगतो, काही लोकांना कळलं नसेल. सोमवारी खाल्लं देखील शंभूंचाच वार आहे, मंगळवारी खाल्लं त्यांच्या अर्धांगिनीचा वार आहे, बुधवारी खाल्लं तर शंभूंचाच वार आहे, गुरुवारी खाल्ले की ब्रह्मा, विष्णू, महेश, गुरुदत्तांचा वार आहे, शुक्रवारी खाल्ले की लगे आई जगदंबेंचा वार आहे, शनिवारी खाल्ले की मारुती, हनुमानचा वार आहे, ते देखील शिवशंभूंचेच अवतार आहेत. रविवार खाल्ला तर खंडोबांचा वार आहे, खंडोबा देखील शिवशंभूंचेच अवतार आहेत. मग कुठल्या वारी तुम्ही खाताय, कुठल्या वारी तुम्ही खाताय, कुणाला येड्यात काढताय? जरी 2 डोळे तुमच्या असेल तर 3रा डोळा हे शिवशंभूंचा आहे, मात्र विसरू नका. व्रत करायचा असेल तर नीती नियमाने करा. मांस मदिरापासून सावधान राहा, ते खाऊ नका, मग करा. ज्यांना आवड असते तर ते व्रत पूर्ण होईपर्यंत मासे, मटण, चिकन, मीपणा सोडून जावा. व्रत झाल्यानंतर काय करायचं ते करा. खावं बी म्हणणार नाही, नका खावं पण म्हणणार नाही, येईल तसं करा. साधू संतांनी सांगून गेले मित्रांनो, तरी लोक ऐकले नाहीत. देवांच्या अवतारांनी सांगून गेले, माणसं हे मात्र ऐकले नाहीत. जरी मी जर तुम्हाला सांगितलं की लोक मला येडे म्हणतील, माझं देखील ऐकणार नाहीत. ज्याला जसं वाटतं तसं करा, पण जो काय व्रत ठेवलेला असता, तुम्ही देवाचा असतो, देवीचा असतो, तेव्हा मीपणा सोडावा लागतो. मांस मदिरा सगळ्या काही गोष्टी, घाण जे गोष्टी असतील ते सगळे तुम्हाला सोडावे लागतात. म्हणूनच देवाच्या व्रताला तुम्हाला बसावं लागेल. शॉर्टकट तुम्हाला कळलं असेल तर कळू द्या, नसेल कळलं तर फोन करा, तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने मी सांगतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ संपला. जर आवडल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. ह्याच्यामध्ये काय वेगळं नाही आहे मित्रांनो. मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगेल, दुसरे चॅनल तुम्हाला वेगळं सांगेल. जे खरं आहे ते खरं, जे खरं असेल तर ते माझ्या चॅनल बघतं आणि त्याला फरक मात्र 100% पडतो. दुसऱ्यांसारखं पोपटासारखं बोलण्याचं काम आम्ही कधी करत नाही. माझं चॅनल तर चुकून बी करत नाही. ज्याच्या हातात परडी नाही ते देखील परडीचं सांगतोय तुम्हाला, ज्याच्या अंगावर माळ नाही ते देखील तुम्हाला सांगतोय. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे मित्रांनो, की आम्हाला सगळं माहीत आहे. आमची जनता त्यांच्याकडे चालली ना, खरं ते बोलायला लागलेत, मग खोट्यांचं जरा चालणार नाही, म्हणून काही लोक टीका करण्याचे देखील कामं करत असतात. ऐकायचं कोणाचं ते तुम्हाला ठरवायचं आहे. साधू संतांनी सांगून गेलेलंच आहे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे मात्र लक्षात ठेवा. भक्ती निर्मळ आहे ना, करा भक्ती, करा देवावर, करा विश्वास, पण एक देव ठेवा. जसं आईबाप एक असतात ना, तसं देव पण एकच असला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायचं मात्र विसरू नका. कुणाला काही समस्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर काय अटी दिलेले आहेत, अटी वाचून मला कॉल करा. अन्यथा नसला गेला तरी चालेल, कुठलेही प्रॉब्लेम असू दे सॉल्व्ह करण्याचा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा, इतरांना शेअर करा. ह्याच्यामध्ये मंत्र काय बोलायचे नाहीत मित्रांनो, फक्त माणसाने समजून घेतलं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि आपल्या कुठल्याही ग्रंथामध्ये मांस मदिरा खावा हे कुठेही लिहिलं नाही, पुराणमध्ये देखील मध्ये लिहिलेलं नाही. हा, काय उग्र चेड्या वाटाणला असो, काय उग्र असतात, पिशाच ज्या असतात, किंवा
पित्र असतात त्यांना दारू सिगरेट अंड लिंबू हे द्यावंच लागतं आपल्याला, पण बाकीच्या देवांच्या अवतारांना द्यावं लागत नाही. काळ भैरवला नाथाला म्हणतात, काय काय वेळेस म्हणतात ना, काळ भैरवनाथाला देखील दारू पाजतात. तर मित्रांनो ते देव आहे, ते पचवण्याची ताकद ठेवतो. आज आपलं काय की प्याला की गटर जाऊन पडतो, पण देव नाही आहे. देव मित्रांनो, देव देवाच्या जागी ठीक आहे. कुणाची बराबरी कोण करतं हे आपल्याला देखील समजून आलं पाहिजे. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जर तुम्ही कुठल्या देवाचे भक्त असाल तर चांग भलं उद्या लिहायला मात्र विसरू नका. बोल मांढराच्या काळूबाईचा चांग भलं, सुलोच्या दाऊजी पाटलाचं चांग भलं लिहायला पण मात्र विसरू नका. धन्यवाद.